जसं स्वामींना सजवतो तसं स्वामी आपल्याला सजवतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी. आम्ही जेवढं स्वामींना सजवतो तसं स्वामी आम्हाला सजवतात. खूप उत्तम प्रकारची सजावट केली आहे आणि स्वामींचं रूपही खूप मोहक वाटतंय. आनंद वाटला इकडे येऊन. आल्यानंतरची जी अनुभूती होती ती अतिशय म्हणजे नाही त्याचं वर्णनच नाही करू शकत. समोर आल्यानंतर एवढी प्रसन्न मूर्ती बघितल्यानंतर जे पाय दुखत होते ते सगळे बंद झालेले आहेत. स्वामींचं मठ खूपच सुंदर आहे. असं वाटतं की ते आपल्याकडेच बघतायत. त्यांचे आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू दे. इथं आल्यानंतर वातावरण एक प्रसन्न वाटतं आणि खूप शांतता आणि स्वच्छता सुद्धा आहे या मंदिरात. आज मोगरा महोत्सव असल्यामुळे ह्या वासामुळे खूप प्रसन्न वाटलं आणि एकदम असं जावंसं वाटत नाही इथून. स्वामींच्या मठात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं आणि आज त्यांनी मोगरा महोत्सव आयोजित केलाय त्याच्यामुळे खूपच वातावरण खूपच छान झाले. इथे आल्यापासून जे म्हणजे बोलता येत नाही इतका सुंदर अनुभव आहे. जी तळमळ आहे ना तो जीव शांत काय होतो तो आज समजला. भिलाई रोड लोरपरेल येथील विजयदत्त स्वामी समर्थ मठाची वास्तू वड, पिंपळ आणि औदुंबर या वृक्षाच्या त्रिवेणी संगमात उभारलेली असून मोगऱ्याच्या सुवासिक फुलांनी सजलेले स्वामींचे नेत्रदीपक रूप आणि मोगरा सजावटीत विराजमान झालेले लालबागचा राजा प्रभू श्रीराम यांचे मनमोहक रूप पाहून मोगऱ्याच्या सुगंधित सुवासाने संपूर्ण मठ दरवळून गेला होता. हा मोगरा महोत्सव पाहून स्वामी भक्त खूप भारावून गेले होते. मठातून त्यांचा पायच निघत नव्हता. आम्ही कोल्हापूरवरून आलेलो आहे आणि आम्ही इंस्टाग्रामवरती या मठाविषयी बघितलं होतं. त्यामुळे आम्ही करी रोडला उतरलो. त्यानंतर आम्ही त्या साईडला गेलेलो. आम्हाला ईस्ट वेस्ट काही नव्हतं माहिती, पण आम्ही बरंच पायी प्रवास करून आलेलो. आम्हाला असं झालेलं की नाही सापडत आहे आणि नव्हतंच सापडत. आम्ही 3-4 ठिकाणी विचारलं. इथं आल्यानंतर पण नव्हतं वाटलं की हे असं काहीतरी असणार आहे. आम्हाला असं वाटत होतं की वेगळंच काहीतरी असणार आहे. पण आल्यानंतरची जी अनुभूती होती ती अतिशय म्हणजे नाही त्याचं वर्णनच नाही करू शकत. समोर आल्यानंतर एवढी प्रसन्न मूर्ती बघितल्यानंतर जे पाय दुखत होते ते सगळे बंद झालेले आहेत. आज मोगरा फुलला हा जो उत्सव आहे तो बघून आणि त्यांचा सुगंध घेऊन एवढं प्रसन्न वाटलंय स्वामींच्या चरणी. आज खूप आज आशीर्वादच मोठा मोगरा फुललेल्याच्या ह्याच्यात सुगंधाने आणि मला खूप आनंद झाला इकडे येऊन. म्हणजे असं वाटत होतं की आज स्वामींच्या मठात जावं आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. आज स्वामींच्या मठात येऊन खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही पनवेलवरून आलोय कारण कालच मम्मीने सांगितलं होतं आम्हाला की आज आपल्याला इथे दर्शनासाठी जायचंय. तर इथे आवर्जून दर्शन घेतल्याबद्दल आज आम्हाला खूपच समाधान प्राप्त होतंय. आमचे शेजारीच होते हे, त्यामुळे आज खूप छान वाटते की सगळ्यांसाठी हे दर्शनासाठी खूप छान जागा झाली आहे. लोअर परेल सारख्या एक गर्दीच्या ठिकाणी इतकं शांत वाटणं म्हणजे आधी खरंच शक्य नव्हतं, पण ह्या आता सध्याच्या दिवसामध्ये इतक्या धावपळीमध्ये आपल्याला इथे येऊन 1-2 मिनिटं देवाच्या चरणी शांत वाटणं आणि मनातील इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. या मठामध्ये स्वामींच्या आल्याबरोबर इतकं प्रसन्न वाटत आहे, इतकं सुंदर वाटत आहे. आज मोगऱ्याचा हा महोत्सव बघून खूपच मन प्रसन्न झालेलं आहे. हा सुगंध इतका दरवळत आहे की या मठातून बाहेर पडावंसंच वाटत नाही. स्वामींचं रूपसुद्धा इतकं सुंदर दिसत आहे या मठामध्ये की खूपच सुंदर दिसत आहेत. उठून दिसत आहेत स्वामी. खूपच छान, खूपच मन प्रसन्न झालं आहे. खूपच छान वाटतं हा मोगरा महोत्सव. स्वामींची अशी भव्य दिव्य मूर्ती ही बघून खूप आनंद होत आहे. इथे मोगरा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे 8 जून रोजी. तर अतिशय सुंदर अशी मनमोहक अशी आरास केलेली आहे स्वामींसाठी. आणि असं त्याचा म्हणजे जो स्मेल येतो, वास येतो, जो स्वच्छ सुंदर एकदम असा म्हणजे तो मोहन टाकतोय मनाला. असं म्हणजे असं वाटतं की इथून असे जाऊच नाही, हलूच नाही. लोकरी माई आहेत त्यांचं सतत मी ते स्टेटस बघत असते की आज मोगरा महोत्सव आहे. मागे आंबा महोत्सव होता तेव्हा पण मी हजेरी लावली होती आणि आजही म्हटलं आज कुठल्याही परिस्थितीत आज मी जाणार आणि त्यांचं दर्शन घेणारच. आणि हे आता इतकंच सौंदर्य बघून तर एकदम तृप्तच झालं. वासानेच आधी अर्धाधिक स्वामीमय झाल्यासारखं झालं एकदम. या मठामध्ये मला खूप इच्छा होती यायची नाही. आज मोगरा महोत्सव असल्या त्या निमित्ताने मला यायला मिळालं. खूप प्रसन्न वाटलं. तिथला जो मोगऱ्यांचा सुगंध आहे तो खूप प्रसन्न करणारा. इथून जावंसं पण वाटत नाही आणि मूर्ती अवाढव्य मूर्ती वगैरे बघून मन एकदम प्रफुल्लित झालं. मी आणि माझे मित्र आम्ही कोल्हापूरवरून म्हणजे आम्ही इंस्टाग्रामवर हे मंदिर बघितलं होतं विजयदत्त स्वामी समर्थ करी रोडचं. तर आम्हाला वाटलं नव्हतं की हे मंदिर म्हणजे ह्या एरियात वगैरे आहे. आणि इथं आल्यानंतर आम्ही जी सजावट बघितली किंवा
जे मंदिर बघितलं ते खूप छान आहे. इथं आल्यानंतर वातावरण एक प्रसन्न वाटतं आणि खूप शांतता आणि स्वच्छता सुद्धा आहे या मंदिरात. ही माझी मैत्रीण आहे, हिने मला सांगितलं की इथे आज मोगरा महोत्सव आहे तर तू ये. खरोखर बघून एवढं प्रसन्न वाटतं आणि एवढं छान वाटतं ना हे सगळं बघून, एवढं की स्वामीची एवढी छान मूर्ती वगैरे आणि एवढं छान डेकोरेशन, तर मन भरून येतं अगदी. म्हणजे या मठामध्ये येऊन खूप प्रसन्न वाटतं. या वासाने एकदम असं प्रसन्न वाटलं आणि स्वामींची मूर्ती पण खूप छान आहे. लालबागचा राजा, शंकर महाराज वगैरे सगळे, रामाची मूर्ती वगैरे अप्रतिम एकदम स्वामी नेहमी आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात. इथे आल्यावर एकदम स्पीचलेस झालंय आणि म्हणजे एकदम खूपच सुंदर असं डेकोरेशन केलंय. त्या निमित्ताने आम्हाला मोगरा महोत्सव कसा असतो हे कळलंय आणि इथे आल्यावर तर अगदी प्रसन्न वाटतंच. आणि या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तुम्ही येता ना प्रत्येक दिवशी, तेव्हा काहीतरी वेगवेगळं अनुभवायला मिळतं. अक्कलकोटला आम्हाला नेहमीच जायचं असतं, पण आता इकडे आपला जो डिराय रोडला मठ बनला आहे तेव्हापासून अक्कलकोटला असं नेहमी इकडे आल्यानंतर असं वाटलं अक्कलकोटला आला असंच भास होतो. आणि नेहमीच मी इकडे, म्हणजे माझी मुलगी आणि मी, आम्हाला नेहमी असं वाटत असतं की सारखं इथेच यावं. रोज आम्हाला तिकडे, आता पण मुलीला बरं नव्हतं ॲक्च्युली, पण ती झोपेतनं उठली, बोलली आज आपल्या जायचं मठामध्ये, स्वामींचा आज उत्सव आहे आणि मोगरा महोत्सव मला बघायचं, आपण नक्कीच. आम्ही म्हटलं चला आपण, आम्ही लगेच आलो आता ते बघायलाच. आणि त्याला खूप प्रसन्न वाटतं आणि खूपच छान वाटतं. मी करिरोडच्या मठामध्ये आली आहे आणि इकडचं डेकोरेशन, स्वामींची मूर्ती खूप छान असते. मी लास्ट टाईम आलेली तेव्हा आंबे महोत्सव होता, तेव्हासुद्धा मी आलेली, तेव्हा पण खूप डेकोरेशन छान केलेलं. आत्ताही खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. सो फुलांचा, रिअल फुलांचा जो सुगंध येतो, मन पूर्ण असं प्रसन्न होऊन जातं आणि इथे येऊन नेहमी असं मनाला एक शांती भेटते. स्वामींच्या मठात आल्यावर खूप आनंद वाटतोय, छान वाटतंय, मनमोहक आहे दृश्य सगळंच आणि यावंसं वाटतं पुन्हा पाय निघत नाहीये आता. अक्षरशः खूप शांतता वाटतेय, प्रसन्न वाटतंय. मठाच्या बाहेर जावं असं वाटत नाही, इतकं सुंदर वातावरण आहे मठामध्ये. खूप सुंदर वाटतंय, रिलॅक्स होतं इथे आल्यावरती, मन शांत होतंय आणि स्वामींवरती जी भक्ती आहे ती अजून वाढत जाते, प्रचंड वाढत जाते. या मोगरा महोत्सवाचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी आदरणीय भाईंचा वाढदिवस विजयदत्त स्वामी मठात साजरा करण्यात आला. या दिवशी मोगरा महोत्सव पाहण्यासाठी आणि भाईंना शुभेच्छा देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींनी मठाला भेट दिली आणि भाईंचे आशीर्वाद घेतले. आज आपल्या या स्वामींच्या मठात आदरणीय भाईंच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ मोगरा महोत्सव आयोजित केला आहे. स्वामी प्रेरणा देतात तसं मला सुचतं, तसं पुढे जातो. स्वामी सगळं करून घेतात. भाईंचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की आज सगळे माझं कौतुक करतात की तू इतकं छान केलंस वगैरे. मंदिरावर बसलेला जो कावळा असतो ना, लोक कळसाला नमस्कार करतात आणि कावळ्याला वाटतं मला मी निमित्त मात्र आहे, करते करावी ते स्वामी आहेत. भाईंच्या आशीर्वादाने हे सगळं होतं आहे. तसंच हे जे काय आहे श्रेय ते आमच्या संपूर्ण परिवाराचं आहे आणि माझ्या परिवाराला मनोमन धन्यवाद देऊ इच्छितो. आणि असे काही विशेष कार्यक्रम असले की मला मे बी माझं दादांशी कधी कॉन्टॅक्ट होत नाही, पण भाई, आदरणीय भाई जे कधी कोणाला स्वतःहून कॉल करत नाहीत, पण ते दादांना, म्हणजे आरंभचे जे काही प्रमुख आहेत आमचे संतोष दादा, हे स्वतःहून भाई त्यांना फोन करून इथे आमंत्रित करत असतात आणि तेही म्हणतात ना, दिलेल्या हाकेला हो करत लगेच धावत येतात. त्यांचंही खरंच खूप कौतुक वाटतं मला. असंच त्यांच्या हातूनही स्वामी सेवा घडावी ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आम्हाला सर्वांना स्वामींनी खूप शक्ती देऊन हा स्वामींचा जो काही मठ आहे तो अति भव्य स्वरूपाचा स्वामींनी आमच्याकडून करून घ्यावा ही स्वामींचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सुदर्शन लोकरे, भाईंचा मुलगा 3 नंबर. आपला विजयदत्त स्वामी परिवारात मी असतो, पण आज जो मोगरा उत्सव तुम्ही बघतायत यासाठी आम्ही गेले 15-20 दिवस मनातून आणि कष्ट करतो आहे, शारीरिक कष्ट घेतो आम्ही यासाठी. पण फायनली आज आम्हालाही वाटलं नव्हतं की इतकं सुंदर असं आरस होईल, स्वामींची मोगरा उत्सव होईल. पण आमचे इथे येणारे भाविक पण बघतात आणि अक्षरशः तोंडात बोट घालतात की एवढं छान होईल वाटलं नव्हतं आम्हाला. आज भाईंचा वाढदिवस आहे, तर म्हटलं भाईंच्या वाढदिवसानं आपण काय करू शकतो, तर
मोगऱ्याचा सीझन पण चालू आहे, तर आपण विचार करूया चल की स्वामींना आपण मोगऱ्याने सजूया, म्हणजे दुग्ध शर्करा योग होईल. त्याप्रमाणे आजचा हा योग आलेला आहे आणि खूप आम्ही 2 दिवस मेहनत करतोय, म्हणजे स्वामी करून घेत आहेत. करणारे आम्ही कोणच नाही, आपण निमित्त मात्र आहोत. एवढं आमचं भाग्य की स्वामी आपल्याकडून ही सेवा करून घेत आहेत, हेच आम्ही भाग्य समजतो आमचा. मोगरा महोत्सव म्हणजे 2 आहेत. एक मोगरा इकडे फुलला आणि एक मोगरा भाईंच्या रूपाने त्यांच्या चेहऱ्यावरतीच आपल्याला हे भावकाळ करून पाहायला मिळतोय. मला आठवतंय की मी 1999 साली आमदार झालो आणि त्यावेळीपासून त्रिशूल बिल्डिंग, तर त्या एवढ्यावरती कोण चढायला यायचं की नाही मला माहीत नाही, पण मी गच्चीवर ज्यावेळी यायचं असं तेव्हापासून मी भाईंना बघत आलो आहे. हळूहळू का होईना, परंतु आपल्या माध्यमातून देवभक्तीच्या माध्यमातून सामाजिक चळवळ जोपण्याचं काम, जपसण्याचं काम, अनेक अडचणी जसे महाराजांना आले तसे भाईंना आलेले आहेत, हे मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत म्हाडाच्या त्या इमारतीमध्ये. असं असताना पण देखील ती चळवळ आणि ती संस्कृती जतन करण्याचं काम त्यांनी आज केलेलं आहे. मी तर त्यांचा कौतुक अभिनंदन करत असताना परमेश्वर त्यांना शक्ती दो, ताकद दो. श्री स्वामी समर्थ. आज भाईंचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी स्वामींची आज मी स्वामींच्या मठात येऊन स्वामींचा आज मी आशीर्वाद घेतो आहे. आणि भेटायचं होतं किती महिन्यापासून राहून जातो. आज बरोबर वाढदिवसाच्या दिवशी मला योग आला, घडून आलं आणि खूप मोठी मार्गदर्शन मिळालं आहे आज तुमच्याकडनं. आणि खूप छान आरस केलेली आहे. मोगरा महोत्सव हे खूप एक इंटरेस्टिंग वर्ड होता, म्हणजे इंटरेस्टिंग वर्ड आहे तो, खूप छान असा. त्यामुळे आज बघायला येणं हे गरजेचं होतं की काय झालंय, कसं झालंय, कसं असेल. स्वामींनी तो योग आहे ना, त्यामुळे आज आलो, आज दर्शन झालं, धन्य झालं. तर प्रसिद्ध आहे स्वामी मठासाठी आणि यांनी पण पालघरला एक स्वामीचा मठ असा उभारला आहे की ते पाहून मी अगदी मंत्रमुग्ध झालं. स्वामी माझे सूर्य आहेत आणि सर्व संत म्हणजे त्यांची किरण आहेत आणि स्वामी चतुर्थ दत्त आहेत. पण ते का वाटतात मला की त्यांनी सोळं काहीच पाळलं नाही आणि सर्वसामान्य माणसाला कशी पूजा झाली, कशी केली तर ते स्वीकारतात ते स्वामींचं. चातुर्मासात कांदा, लसूण, वद्य. स्वामींना कांदा भजी आवडते, बेसन आवडतं, पुरणपोळी आवडतं. सर्वसामान्य लोकांचं जे अन्न ते स्वामी आवडतं, म्हणून स्वामी मला आवडतं. वा वा वा, खूप छान. ब्राह्मण असून कधी त्यांनी जाणवं केली स्वामींचा असा हात आहे, तो हात म्हणजे सर्व सिद्धी दाबून टाकलं त्यानं. स्वामींना चमत्कार आवडत नाही. त्यांचं आसन स्वस्तिक आसन आहे. स्वस्तिक म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अग्नेय यांचं अष्ट दिग्पालांचा अधिपती याचा स्वामी सणत. मी खाऊन पुष्ट केलेलं बोलत नाही, जे बोलवतं त्याने वेगळं आहे. मुख शुद्ध ठेवलंय, अंतकरण शुद्ध ठेवलंय आणि डोकं साबूत ठेवलंय, म्हणून ते माझ्या मुखातून बोलतात. ज्यानं जे वाटावं ते वाटावं. आणि आज त्यांची भेट झाली, खूप खूप बरं वाटलं मला. आणि त्याने या ठिकाणी मला वाटतं स्वामींनी हे पाहायसाठी तुम्हाला पाहण्यासाठी खरी गोष्ट एकदम खरं. दत्त आहेत जगद्गुरू आहेत, पण त्याचा पहिला गुरु कोण आहे? मुंगी. अच्छा. पृथ्वी. मुंगी का? मुंगी एकमेकाला नेहमी संपर्क असते. मधमाशीला गुरु का केलं? मध साठवते स्वतः पिकण्या दुसऱ्याला देते, म्हणून साठा करायचा नाही. जो साठा करतो त्याचा घाटा होतो मधमाशीचा. खरं म्हणून बोलतो व्यवहार. आणि पक्ष्यानं गुरु का केलं की पक्षी फक्त पोटापुरचं खातात, उद्याची देखील चरत मिळत नाही. माणूस जिथे साठा करतो तर तो कुठेतरी घाटा होतो, म्हणून आपल्याला या दुःखाचा फाटा येईल. बरोबर आहे. पक्षी तसे नाहीत. अरे स्वामींचा तुम्हाला चमत्कार बघायचा आहे, झोपलेल्या पक्षाला पण ते खाली आपटत नाहीत. खरं. तुम्ही त्या जागेने माणसात खरं कसे तुम्हाला सावरणार नाही. खरं. पक्ष्यानं सावरतात एवढ्या उंचावर ते पडत नाही. कधी पक्षी झोपलाय आणि तो खाली पडला दाखवा मला. कधीच होत नाही असं. वेळी स्वामीचा चमत्कार बघा ना. आम्हाला चमत्कार पाहिजे. मी अडचणीचा. अरे स्वामी समोर अडचण का बोलतात तुम्ही? स्वामी तथास्तु बोलतात. तुमची अडचण वाढेल. बरोबर आहे. अडचण नसते. सत्य. स्वामी मी फार खुश आहे. स्वामी तथास्तु बोलतात. खुश राहणार. वा. आनंदी पॉझिटिव्ह फ्रॉम दिस स्वामी. बरोबर. आनंदी राहा. आनंदी राहा.
या दिवशी मठातील वातावरण मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळून गेले होते. भाई उभयतांनी स्वामींच्या मूर्तीवर मोगऱ्याच्या फुलांचा वर्षाव करून स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि नंतर आरती घेण्यात आली. मोगऱ्याच्या सुवासाने आणि आरतीच्या भक्तिमय सुरांनी मठाचा परिसर स्वामीमय, सुगंधित, भक्तिमय आणि प्रफुल्लित झाला होता. प्राण आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. हरिहर संगे ब्रह्मदेव खेळ तवबाई, स्वामी खेळ तवबाई. पुनमहात ते प्रसन्नतेने दुःखचंद्राच्यावरी, लागली रविते गाया तव नयनांच्या ज्योती, स्वामी नयनांच्या ज्योती. सगुण रूपाने स्वीकारा आरती. प्रगतव नाम साधे स्वामी सदैव यावती. स्वाता संगे चंदन वाडे तुझे जगजेती. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, आहे स्वामी तव शक्ती. सगुण रूपाने सत्कर्माचा यज्ञ घडावा जिगवली यशी. सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, स्वामी घेऊन मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. अहम पराचा लोक करून कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा. पावन करुणी जावे मजला तेजोमय भास्करा. हरपती दीक्षा घालून स्वामी यावे मज संगती, स्वामी नावे मज संगती. सगुण रूपाने स्वामी स्वीकारा आरती. पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने स्वामी स्वीकारा आरती. सगुण रूपाने स्वामी स्वीकारा आरती. मठामध्ये जे बघितलं तुम्ही आज मोगरा फुललेला आहे, या मठामध्ये मी आज 35 वर्ष झाली मी म्हणजे त्यांच्याबरोबर सहवासात आहे स्वामीमय परिवारामध्ये. पण आज हे साक्षात्कार इथे जे झालेलं आहे, स्वामी जे प्रत्यक्षात मूर्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे, हे स्वामींचं खरंच भव्य दिव्य हे देखावा करतात ना. श्री ओम, सुदर्शन, बरेच सगळे मंडळी आहेत भक्त परिवारामधले. पण खूप छान एकदम असे रम्यमय वातावरण वाटतं ना इथे स्वामी समर्थांचं. खरं सगळ्यांनी स्वामीमायेचा आनंद घ्या. स्वामी समर्थांबद्दल काय बोलावं तेच कळत नाही. स्वामींबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि भाईंच्या बाबतीत तर बोलायचं झालं ना तर काहीच माझ्याकडे शब्द पण नाही आहे. आणि एवढी वर्ष मी आता येते, आज 40 वर्षात भाईंबरोबर आहे. त्यामुळे मला आता काय भाईंबद्दल सांगायचं तर सांगू तेवढं थोडंच आहे. पण भाईंनी हे खूप केलं आणि त्यांच्या मुलांनी हे जी काही अशी ह्याची हे केली आहे स्वामींची, स्वामी त्यांना खूप देवो आणि त्यांना. या मोगरा उत्सवाचं कारण की रात्रीपासून हा परिसर अगदी मोगऱ्याच्या सुगंधाने भारावलेला आहे आणि वातावरण अगदी मंगलमय आणि आल्हाददायक झालं आहे. आणि इथे आल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर डोळ्याचं पारणं तुटतं, मनाचं समाधान होतं आणि अलौकिक अशी आत्मशांती मिळते. आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी साधल्यामुळे एक अलौकिक ऊर्जा आपल्यात निर्माण होते आणि स्वामीचरणी आपण नतमस्तक होतो. ते आपलाही कळत नाही, आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक झालेलो आहोत. आणि आज माझ्या वाढदिवसाचं एक स्वामींनी अशी अलौकिक देणगी दिली की आम्ही कित्येक महिने स्वामी मठासाठी पाणी नव्हतं, पण आजच बरोबर 5:30 वाजता 4:45 वाजता ब्रह्ममुहूर्तावर स्वामींनी पाण्याची सोय केलेली. नळ जोडलेला असताना
2-3 महिने पाणी नव्हतं, पण बरोबर आज स्वामीने ही सेवा केल्यामुळे गंगा अर्पण गंगेचं निर्माण झालं असं आमची श्रद्धा आहे. संतोष सर यांनी ते एक मीडिया आहेत, ते एक स्वामींचे दूतच आहे की ते स्वामींचा प्रचार करतात असं म्हणण्यापेक्षा स्वामींची सेवा करतात. प्रचार म्हटलं की मग त्यात व्यवहार येतो आणि ते व्यवहार कधी बघत नाही. ही स्वामीची सेवा आहे, हे सेवेचा एक एक प्रकार आहे. तशी ही सेवा त्यांच्याकडून अविरत घडते आणि त्यावेळेला ते वेळेचं काळाचं कसर भान न ठेवता अगदी आत्मीयतेचे प्रामाणिकपणे ही सेवा करतायत. स्वामी त्यांना उदंड आयुष्य त्यांच्याकडून अशी सेवा करू दे आणि त्यांची भरभराट होते, त्यांच्या कुटुंबियांना सुखी ठेवा अशी स्वामीचरणी प्रार्थना करून थोडे काही शब्द मी पूर्ण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मोगरा महोत्सव ही सुंदर कल्पना आदरणीय बाईंचे चिरंजीव श्री याने स्वामींच्या भक्ती आणि प्रेमापोटी अति मनमोहक आणि सुंदर असे मठाला सजवले होते. विजयदत्त स्वामी मठाची स्थापना झाल्यापासून अगदी थोड्या कालावधीतच अशा प्रकारचे सुंदर आणि उत्कृष्ट उपक्रम स्वामी परिवाराकडून पार पाडले जात आहेत. त्यामुळे स्वामी भक्त मठाला प्रेमाने आणि उत्स्फूर्ततेने भेट देत आहेत. अशा या उपक्रमामुळे फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात देखील विजयदत्त स्वामी समर्थ मठ प्रसिद्ध होत आहे. अशीच स्वामी सेवा या स्वामी परिवाराकडून निरंतर घडत राहो आणि स्वामी भक्तांना असे विविध सुंदर उपक्रमांचा लाभ मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.